नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका एक बार फिर से हमारे इस यूट्यूब चैनल में। तो आज हम सीखने वाले की विचार हेच वस्तू आहेत हे आज आपण शिकणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरू करूया। थॉमस एडिसनचा भागीदार होण्याचा मार्ग स्वतःच्या विचारांना शोधणारा माणूस। विचार खूप शक्तिशाली सामर्थ्यवान वस्तू आहेत। जेव्हा त्या विचारामागे विशिष्ट हेतू असतो, विचार पूर्णत्वाला नेण्याची चिकाटी असते। तसेच विचारामुळे, तीव्र इच्छाशक्तीमुळे तुम्ही आजूबाजूच्या गोष्टीमुळे योग्य ते बदल घडवता। तसेच श्रीमंत होण्याच्या महत्त्वाकांक्षा बाळगता तेव्हा विचार हे सामर्थ्यशाली वस्तू म्हणून सिद्ध होतात। माणूस खरोखर विचार करतो आणि विचारांच्या सहाय्याने श्रीमंत होऊ शकतो याची प्रचिती एडविन सी बार्न्सला आली। ती काही वर्षांपूर्वी। हा शोध त्याला एकाच बैठकीत लागला नव्हता, तर एडिसनचा भागीदार होण्याची त्याची सुप्त इच्छा हळूहळूच फुलली होती। ती वाढता तीव्र झाली होती। ठाम आणि निश्चित इच्छाशक्ती हा बार्न्सच्या इच्छाशक्तीचा एक महत्त्वाचा पैलू। त्याला एडिसनबरोबर काम करायचं होतं, एडिसनसाठीच नव्हे। या कहाणीतून त्यानं आपल्या इच्छाशक्तीला मूर्तरूप कसे दिले हे स्पष्ट होईल आणि आपल्याला श्रीमंतीकडे नेणाऱ्या तत्त्वांचीही माहिती पटेल। आपणास श्रीमंत बनवण्यासाठी आवश्यक असणारी तत्त्व जास्त उत्तम रीतीनं समजतील। हा विचार जेव्हा त्याच्या मनातून चमकून गेला, तेव्हा तो कुठलीही कृती करण्याच्या मनस्थितीत नव्हता। या मार्गात दोन अडथळे होते, त्याची व एडिसनची बिलकुल ओळख नव्हती आणि एडिसनला भेटण्यासाठी ऑरेंज न्यू जर्सीला जाण्याच्या तिकिटा एवढेही पैसे त्याच्याकडे नव्हते। बार्न्सच्या जागी कुणी सामान्य व्यक्ती असेल तर तिनं आपली इच्छा आजूबाजूला सारली असती, मात्र बार्न्सनं तसं केलं नाही, कारण त्याची इच्छा सामान्य नव्हती। तर आज आपण शिकले की आपण विचारामुळे काय काय करू शकतो हे आज आपण शिकण्यात आले। विचार हेच वस्तू आहे, त्यामुळे विचार जपणे खूप गरजेचे आहे। तर आजच्या व्हिडिओसाठी आपण एवढंच बघूया। नंतर पुन्हा काही बघण्यासाठी जुळून राहा आमच्या चॅनलला। अगर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। थँक्यू सो मच।